तंदुरी सावरकरनगर उत्सव मंडळ गेली 54 वर्ष या ठाणे शहरामध्ये हा उत्सव साजरा होत असतो आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य ह्या सर्व क्षेत्रामध्ये देखावे वगैरे असतो, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या मंडळातून एक चांगले कार्यकर्ते घडलेले आहेत, लोकप्रतिनिधी तयार झालेले आहेत, व्यावसायिक तयार झालेले आहेत आणि लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता की गणपती उत्सव त्यांनी घरातून बाहेर काढला आणि त्यातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आता स्वातंत्र्यानंतर साहजिक आहे त्याचा लोकांना एकत्रित करून सध्याचा युग जो आहे ते आपलं लोक एकत्र होत नाहीत आणि ह्या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येऊन चांगला एकमेकाचा विकास होत असतो, त्यात एकमेकाचं सहकार्य लाभत असतं आणि त्याचा फायदा गणपती उत्सवाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल. करोना काळामध्ये हे सगळं आपण त्यातून मुकलो होतो आणि ह्यातून त्यानंतर परत लक्षात आलं की पूर्वीचं जे आयुष्य आहे, उत्सव सण उत्सव हे साजरं होणं का गरजेचं आहे. त्यामध्ये प्रचंड रोजगार निर्माण होतो, कार्यकर्त्यांमध्ये एकजूट होते, प्रत्येकाचा त्यांच्यामध्ये जे काही गुण असतील तर त्यांना हे मिळतं, संधी मिळते. अशा माध्यमातून हा उपक्रम आम्ही करतोय. ह्यावर्षी आम्ही हा उपक्रम का घेतला, ठाणं बदलतंय हे आज आपल्या सर्वांच्या लक्षात येतंय. पण ठाणं बदलतंय म्हणजे नुसतं काय, तर ठाणं बदलत असताना ह्या ज्या तुम्हाला प्रेस नोट दिली त्यामध्ये आपण महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये की वाहतुकीच्या दृष्टीने जे सुखकर व्हावी वाहतूक किंवा लोक जेव्हा पसंती करतात ठाण्यामध्ये राहायला यायला तर त्यांच्या दृष्टीने भविष्यामध्ये ह्या सगळ्या ज्या विकास कामं असतील इतर काही त्यांच्या समस्या असतील त्या दूर होणार आहेत ही माहिती जेव्हा आम्हाला कळलं की ही माहिती लोकांना पोचवणं गरजेचं आहे आणि त्या नक्कीच या भविष्यामध्ये ठाणे एक चांगलं शहर आशिया खंडामधलं ठाणे शहर हे नावारूपाला येणार आहे. साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाने संपूर्ण ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यातील काय गोष्टी आपण या ठिकाणी दाखवणार? या ठिकाणी क्लस्टर योजना हा विषय आहे. परत फ्रीवे जो हा येत आहे आपल्या ठाण्यापर्यंत जो आज चेंबूरपर्यंत आहे तो ठाण्यापर्यंत येत आहे. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा आहे. मागे इंडस्ट्रीमध्ये पूर्ण बदल झालेला आहे. IT पार्क, बिझनेस पार्क त्यातून आलेले आहेत. त्या मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध झालेल्या आहेत. धर्मीय आनंदी क्रीडा संकुल असेल, विलोभनीय नागरा बंदर असेल, भूमिगत गावदेवी वाहनतळ आहे. वाघे स्टेटमध्ये तुम्ही एक सर्कल बघितला असेल, त्या ठिकाणी सर्कल म्हणजे आकर्षक सर्कल आहे. घंटागाडी असेल, ठाणे MIDC मध्ये जे काही पूल वगैरे निर्माण झालेले आहेत, अष्टविनायक चौक असेल, दीपस्तंभ जो आपण उभा केला आहे आनंदनगर टेकनाका ह्या असतील आणि तसंच सॅटीस हा प्रकल्प ठाणे पूर्वमध्ये तो सुरू आहे. मासुंदा तलाव ठाणे महापालिका BOSP योजनाचा आहे. ब्रिज खालीचे सुशोभीकरण चालू आहे. पब्लिक वॉशरूम आहेत, टॉयलेट आहेत, नवीन इलेक्ट्रिक बसेस येत आहेत. कोलशेत परिसरात ग्रँड सर्कल पार्कची उभारणी आहे आणि अजूनही असे प्रचंड पुष्कळ उपक्रम आणि पुष्कळ कामं सुरू आहेत. सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नवीन उभारणी घेत आहे. त्यावर कॅन्सर हॉस्पिटल पण सुरू होत आहे. म्हणजे असं तुम्हाला प्रेस नोटवर सगळी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही पण त्या ठिकाणी काय करणार आहोत की हे सगळं देखावा उभा करत असताना पूर्ण स्क्रीनच्या माध्यमातून त्या विविध योजना आहेत, शासनाच्या योजना असतील त्या लोकांना पोचल्या पाहिजेत. सर्व घटकातील शासनाने योजना दिलेल्या आहेत आणि त्या सर्व घटकांना त्याचा फायदा होत आहे. हा सगळा माहिती आणि इतरही काही जी कामं सुरू आहेत का ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न आणि ठाणे शहरामध्ये याचा प्रचार प्रसार करण्याचा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. साहेब, या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा देखील आपण काहीतरी हो स्पर्धा म्हणजे कसं आहे की त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी नुसते बॅनर आणि होर्डिंग करून चालणार नाही. तर त्या आमच्या त्या परिसरामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये शाळा कॉलेजेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा
हे ठाण्याबद्दल त्यांना जेव्हा ही माहिती मिळेल तर त्यानंतर त्यांच्याकडून आम्ही निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, आपल्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना काही योजनांचा लाभ होतोय आणि हे जे बदल त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून तो उखाणे स्पर्धा असतील, म्हणजे संपूर्ण 3 महिना येत्या 3 महिन्यामध्ये हे अभियान आम्ही सुरू ठेवून संपूर्ण ठाणे शहरामध्ये त्याची प्रसिद्धी प्रचार करणार आहोत. मला एवढा आनंद झाला की आमची ही यावर्षी नवीन कमिटी, दर 3 वर्षांनी कमिटी आमची चेंज होती, यावर्षी आमची नवीन कमिटी. तर आम्ही डेकोरेशनच्याबद्दल आम्ही कमिटी विचार करत होतो. त्यानंतर आम्हाला असं आमचे नगरसेवक आहेत दिलीप बाळटेके साहेब, तर त्यांच्या कानाशी घातलं की आम्हाला डेकोरेशन यावर्षी काहीतरी तुमची आयडिया द्या. त्यानंतर साहेबांनी विचार करून आम्हाला सांगितलं कमिटीला की आपण बदलतं ठाणं, महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपले आहेत, यांनी जे एवढी कामं केली आहेत त्या कामासंदर्भात आपण विचार करून ते डेकोरेशन करूया म्हणून. तर आम्हाला बरा आनंद वाटला की जी कामं शिंदेसाहेबांनी केली आहेत ती प्रत्येक माणसाने बघितलेलं नाही. आता 22 नंबर सरकार, आमच्याकडे गाड्या आता आम्ही फिरतो, आम्ही बघतोय साहेबांनी बनवले, पण घरात ज्या एरियामध्ये आमच्या मोठा संघ आहे ते म्हणतात की कुठे 22 नंबर सरकार. तर जेणेकरून आम्ही त्या डेकोरेशनमार्फत त्यांना बघतील की खरोखर शिंदेसाहेब आपले काय काम करत आहेत, किती कामं चालू आहेत. त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही त्या डेकोरेशनला पसंती दिली. चालू झालेलं आहे त्याचा आम्ही या लोकांनी कसा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व लोकांच्यापर्यंत सगळी माहिती जी आपण आतापर्यंत साहेबांनी सुरू केलेली आहे, जुनी आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली व एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून जी चालू झालेली ती लोकांच्यापर्यंत पोहोचवून त्याच्यामध्ये सहभाग करून आपण त्या गोष्टीचा त्यांना सर्वांना अवेअरनेस करून देणार आहोत की आपल्या ठाण्यामध्ये काय बदलले, बदल झालेला आहे पण कोणत्या बाबतीत बदल झाला हे देखाव्याच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत.